ओव्हरऑल ज्या प्रकारे सध्या राजकारण घडताना पाहताय आणि जातींकडे केवळ वोट बँक म्हणून पाहिलं जात आहे, कसं पाहता आपण याकडे? नाही, आता तर काय झालंय बरं का, या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या काळात जातीचा शब्द काढला की आपल्याला चांगल्या प्रकारे राजकारण करता येतं, सत्ता हस्तगत करता येते, ही एक गोड गैरसमज सगळ्यांचा झालाय. परंतु भोळी भाबडी जनता असते, ज्यावेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते की राजकीय नेते आपल्यात दुरावा मराठा ओबीसी करतायत, जैन मारवाडी ब्राह्मण करतायत, दलित मुस्लिम करतायत, त्यावेळेस लोकांच्या लक्षात येऊन जातं की आता मात्र हे जातीय ध्रुवीकरण करून जातीत वाद लावून हे यांचा स्वार्थ साधतात. कारण 15 वर्षापासून ते बघायला मिळतंय. आता मात्र लोक 100% त्यांच्यात बदल करणार आहेत आणि बदल होणार पण आहे. कारण पर्याय नाही आहे. बघा काय आहे, आमच्या तिथं आम्हाला रोज एकमेकाच्या ताटात जेवायला लागतं. मग तो दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, मराठा असू द्या, धनगर असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, ओबीसी असू द्या, कोणीही असू द्या. आणि हे यांचं बोलता बोलता हे सहज बोलून जाते दादा, सहज बोलून जातात. पण त्याचे दूरगामी परिणाम आमच्या भविष्यावर, आमच्या अस्तित्वावर, गावखेड्यातल्या लोकांवरती होते आणि फूट पडून जाते. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की आरक्षण मागतो म्हणजे आम्ही जातीवादी नाही, आम्हाला ठरू नका जातीवादी, परंतु आम्ही सगळ्या जाती धर्मांच्या लेकराबाळांचे प्रश्न असले, अडचणी असल्या सोडवतो. परंतु आता काय, आता राजकारण्यांच्या पुढं कोणाचं काय, त्यांच्या जीपीला कोण आता हात लावणार?